नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार साजरी होणारी जयंती जवळ येऊन ठेपली असतानाच कोरोना काळ अद्यापही कायम आहे याची आठवण करत राज्यातल्या सरकारने शिवजयंती साजरी करण्यासाठी नियमावली घोषित केली आहे. ही नियमावली असं सांगतेय की जर समजा शिवप्रेमींनी शिवज्योत घेऊन दौड काढली, अर्थात मशाल घेऊन जर ते धावले तर त्यामध्ये 200 जण सहभागी होऊ शकतात आणि शिवजयंतीच्या उत्सवी मिरवणुकांमध्ये 500 जणांच्या सहभागाची अनुमती आहे. हे सगळं करत असताना महाराष्ट्रात कोरोना काळ अद्यापही कायम आहे हे सरकारनं सांगितलंय. मवियाच्याकडून शिवजयंतीवर घालण्यात आलेले हे निर्बंध अनेक शिवप्रेमींना पटलेले नाहीत. त्यांचा थेट प्रश्न आहे की सगळ्या प्रकारच्या आरोग्यविषयक अटी, नियमावली आणि निर्बंध हे सामान्य जनतेच्या जगण्यालाच लागू का केले जात आहेत? महाराष्ट्रात राजकारण्यांचं वागणं काय आहे हे लपून राहिलेलं नाही. शक्ती प्रदर्शनाच्या निमित्तानं गोळा केलेली गर्दी असेल किंवा वाढदिवस, लग्न, उत्सव या निमित्तानं गोळा होणारे लोक, राजकीय वर्दहस्त असलेल्या कोणत्याही गर्दीत कोरोना जायला घाबरतो की काय? आणि जिथे जिथे सर्वसामान्यांना आनंद मिळावा किंवा आपल्या वर्षानुवर्षांच्या प्रथा परंपरांचं पालन व्हावं तिथं मात्र कोरोनाला जायला खूप आवडतं. अशाच प्रकारची भावना सरकारची आहे का हा जनतेतला सवाल आहे. या निमित्तानं आणखीन एका गोष्टीची आठवण करून द्यायला लागेल आणि ती म्हणजे राजेश टोपे यांच्या वक्तव्याची. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री असलेले राजेश टोपे सांगतात की महाराष्ट्रामध्ये जवळपास मार्च महिन्यात कोरोना हा प्रभावहीन झालेला असेल. जर समजा राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडून या संदर्भातलं वक्तव्य झालं असेल आणि तरीही निर्बंध कठोरपणे राहत असतील आणि त्यात सुद्धा ते निर्बंध जनतेसाठीच अधिक कठोर राहणार असतील तर अनेकांना त्याबाबत निश्चितच राग आलेला आहे. आज लक्षवेधीची चर्चा त्याचवर की आत्ताही शिवजयंतीवर निर्बंध हवेत का? या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत राष्ट्रवादीच्या कडून प्रवक्ता उमेश पाटील आहेत. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या आमदार श्वेता महाले पाटील आहेत. तसंच शिवव्याख्याते यशवंत गोसावी आहेत. डॉक्टर अमोल अन्नदाते आरोग्य विश्लेषक या नात्याने जोडले गेले आहेत. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूयात. पहिल्यांदा आणि पटकन प्रतिक्रिया यशवंत गोसावी यांची. यशवंतराव, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो येतोय सर. आपली पहिली प्रतिक्रिया ज्या वेळेला तुम्ही हे ऐकलं की शिवजयंतीवर निर्बंध असतील तेव्हा तुमच्या मनाला काय वाटलं? 2022 मध्येही निर्बंध कायम आहेत, तुमच्या भावना काय आहेत? मी मागील 3 दिवसापासून शिवजयंतीच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभरात दौरा करतोय आणि राज्यातल्या शिवप्रेमींची अपेक्षा अशी आहे की प्रत्येक वेळी शिवाजी महाराजांची जयंती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल किंवा आमच्या महापुरुषांचे सण असतील यावरच शासन प्रामुख्याने निर्बंध लागतंय. म्हणजे नुकत्याच नगरपंचायतच्या आणि नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात तर नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकांच्या जल्लोषाला कुठल्याही प्रकारची बंदी नव्हती. हजारोंनी कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, त्यांनी जल्लोष केला, मिरवणुका काढल्या. त्या मिरवणुकांना तुम्ही बंदी घातली नाहीत, त्यांच्यावर तुम्ही आवाज उठवला नाही आणि शिवजयंतीच्या उत्सवामध्ये तुम्ही 200-500 अशी बंदी घालतायत. खर तर कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या शिवजयंती उत्सव मंडळांनी प्रामुख्यानं कोविडची परिस्थिती असताना उत्सव साजरा केला नाही. पण आता कोविड जर संपण्याच्या मार्गावर आहे असं ज्याच वेळी मुख्यमंत्री आपल्याला, आरोग्यमंत्री आपल्याला सांगतायत आणि अशा वेळी जर पुन्हा एकदा तुम्ही या शिवप्रेमींच्या उत्सवावर विरजन टाकायचं काम करत असाल तर शासनाची ही कृती निषेधार्थ आहे. शिवप्रेमींच्या भावना या शासनाच्या कृतीच्या विरोधात आहे हे मी प्रामुख्याने नमूद करू इच्छितो. जी, आपली प्रतिक्रिया अत्यंत थेट सुस्पष्टपणे तुम्ही मांडलीत. त्यानिमित्तानं या संपूर्ण विषयाबाबत शिवप्रेमींच्या काय भावना आहेत ते समोर आलं. आरोग्यविषयक चर्चा ही अत्यंत गरजेची आहे. आपल्या सोबत आरोग्य विश्लेषक डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत.
अमोलजी, शिवप्रेमी एका बाजूला असं सांगतायत की नियम हे फक्त ठराविक लोकांसाठीच असतात, ठराविक लोकांना अजिबात नियम नसतात. हा भाग भावनेचा आहे. आरोग्यविषयक दृष्टिकोनातून आत्ता फेब्रुवारीच्या 19 तारखेला शिवजयंतीच्या कोणत्याही प्रकारच्या गर्दीवरचे निर्बंध हे समर्थनीय आहेत का आरोग्याच्या चष्म्यातून? प्रसादजी, सार्वजनिक आरोग्याचं धोरण मांडताना मी आधीही सांगितलंय, पहिली गोष्ट, कोरोना तर अजून संपलेला नाहीये हे स्पष्ट आहे. हे आणि आत्ताच्या कोरोनाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 95% रुग्ण हे सौम्य स्वरूपाचे ओमिक्रॉनचे आहेत, पण अजूनही 5% डेल्टाचे आहेत, जे काही प्रमाणात गंभीर होत आहेत, ज्यांना आयसीयू लागतंय आणि ज्यांना ऑक्सिजनची गरज पडू लागली, असे 4-5% रुग्ण आहेत, खूप कमी प्रमाणे. पण एक लक्षात घ्या की मागे आपण याच्यावर हे सांगितलं की येणारा काळ जो असणार आहे, जोपर्यंत कोरोनाचं संकट हे बऱ्यापैकी सौम्य झालंय असं आपल्याला जाणवत नाही, तोपर्यंत आपल्याला सगळ्यांना, प्रत्येक घटकाला आपलं जगणं त्यातलं एक संयतपणा आणावा लागणार आहे. आणि हा संयतपणा हा व्यक्तीपासून सुरू होऊन, व्यक्तिगत पातळीपासून सुरू होऊन तो मग सार्वजनिक होणार आहे. असं नाही होणार तुम्ही एका विशिष्ट गटाला, विशिष्ट छत्रपती महाराजांची जर शिवाजी महाराजांची जयंती येते, जसं जशवंतजी म्हटले, तर तेव्हाच तुम्ही सिलेक्टिव्ह क्रिटिसिझम जसं आपण म्हणतो तसं सिलेक्टिव्हली जर तुम्ही विशिष्ट दिवशी जर GR काढून तुम्ही जर ते लादलं तर ते योग्य होणार नाही. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो, लोक हे अत्यंत चाणाक्ष असतात, सर्वसामान्य माणसाचं बारीक निरीक्षण असतं. आणि मी काही राजकीय याच्यात जाणार नाही, पण काल तुम्ही कितीतरी लोक गोळा करून, म्हणजे मला आकडा माहित नाही, काल तुम्ही पण डॉक्टर अमोल अन्नदाते, आपण आरोग्यविषयक ही भूमिका मांडत असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री काय सांगतात त्याच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? ते म्हणतात की मार्च मध्ये कोरोना संपलेला असेल. मग जर मार्च मध्ये कोरोना संपणार असेल तर 19 फेब्रुवारीला तुलनेनं त्याचा संसर्गाचा दर हा निश्चित बऱ्यापैकी तुलनेनं आवाक्यात आलेला असणार आहे. गेल्या काही दिवसातले जर आपण आकडे पाहिले तर आकडेही तसंच सांगतात. मग असं असताना लोकांच्या गर्दीवरचे निर्बंध हे किती कठोर असावेत? एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट म्हणजे सध्या शहराकडून ग्रामीण, सगळ्यात मोठं उदाहरण सध्या मी माझ्या कोरोनाच्या 7व्या दिवशी बोलतोय प्रसादजी. अजून माझं आयसोलेशन सुरू आहे, मी कोणालाही भेटलेलो नाहीये, माझ्या आयसोलेशन मधूनच मी हा शो करतोय. तर पहिली गोष्ट, आकडेवारीवर तर तुम्ही जाऊच नका, कारण टेस्ट कोण आणि कुठे करताय हे तुम्ही सांगा ना मला. प्रत्येक सर्दी खोकला हा कोविड आहे सध्याच्या वेळेला. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये दोन अप्रोच मी सांगेल, एक आदर्शवाद, एक व्यवहारवाद, आणि तिसरा विकृतीवाद, जो आपल्याला या सगळ्या राजकीय कार्यक्रमांच्या माध्यमातून दिसतोय. आदर्श वागणूक जी असेल ती ही असेल की ज्या लोकांनी 2 लस घेतलेली आहे, 2 लस घेऊन ज्यांचा बुस्टरची वेळ आलेली आहे, त्यांनी बुस्टर घेऊन झालेल्यांनी आणि 60 वर्षाच्या खाली असलेल्यांनी मास्क वापरून बाहेर पडायला हरकत नाही. हा साधा आदर्शवाद आहे. आता कोण पाळतंय? आता यातला व्यवहारवाद जो असा असू शकतो की याच्यात एक ऍडिशन असं करेल की 2 डोस झालेत, बुस्टर झालाय, आणि ज्यांना कोरोना गेल्या 4-5 महिन्यात होऊन गेलेला आहे आणि 60 पेक्षा वय कमी आहे, त्यांनी एकत्र यायला, मोकळ्या जागेमध्ये एकत्र यायला हरकत नाहीये. पण तुम्ही हे, मी परत सांगतो की जर जाहीर कार्यक्रम तर तुमचे लोक नियम पाळण्यासाठी तुम्हाला तसे आदर्श एक्झाम्पल सेट करावे लागले. अशा पत्रकार परिषदा, तुम्ही शिव्यांच्या पत्रकार परिषदा घेऊन तुम्ही पुढच्या दिवशी म्हणाल, सत्ताधारी लोक म्हणतील आदल्या दिवशी तुम्ही शिव्यांसाठी एकत्र याल आणि पुढच्या दिवशी महाराजांसाठी एकत्र येऊ देऊ नका, तर कुठले शिवप्रेमी मान्य करणार आहेत? अगदी याच मुद्द्यावर पटकन एकदा यशवंत गोसावींना बोलायला लावतो आणि त्याच्यानंतर आपण श्वेता महाले पाटील तसंच उमेश पाटील यांनाही बोलतं करणार आहोत. उमेश पाटील कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात होते, तांत्रिक कारणांमुळे ते आता लेफ्ट झालेले आहेत. आपण त्यांना पुन्हा एकदा जोडून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. मला पुढचा प्रश्न पटकन यशवंत गोसावी यांना विचारायचा. यशवंतराव, निर्बंधांच्या मधला जो भेदाभेद आहे, एका बाजूला पत्रकार परिषद तिथे गर्दी आहे, दुसऱ्या बाजूला शक्ती प्रदर्शनाची गर्दी आहे, तिसऱ्या बाजूला निवडणुकांची गर्दी आहे, आणि विविध प्रकारच्या सण, व्रत, वैकल्य, उत्सवांच्या बाबतीत नियम लागू केले जातात. हा भेद हा मानसिक दृष्ट्या तरी पटणारा आहे? बिलकुल नाही. म्हणजे आमचं स्पष्ट मत असं आहे की कोरोना ज्यावेळी पहिल्यांदा आला त्यावेळी तो आजार होता, आता त्याचा राजकारण्यांनी बाजार केलाय.
लोकांच्या दडपशाहीसाठी कोरोनाचा वापर केला जातोय. लोक सामाजिक कामाकरता, चांगल्या कार्यक्रमांकरता ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी त्यांना एकत्र येण्यावर बंदी घातली जाते. पण आज पंजाबमध्ये निवडणुका होत आहेत, गोव्यामध्ये निवडणुका होत आहेत, लाखोंच्या सभा तुम्ही त्या ठिकाणी घेतायत. मग कोरोना केवळ महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीलाच येणार आहे का? गोव्यात कोरोना जाणार नाही, पंजाबमध्ये कोरोना जाणार नाही? बरं, महाराष्ट्रातल्या राजकीय पुढाऱ्यांच्या मुलांची मुलींची लग्न मागच्या काही दिवसांमध्ये पार पडलीत. या लग्नांना हजारोंच्या संख्येनं लोक उपस्थित होती. त्याचे अनेक फोटोग्राफ्स उपस्थित आहेत, त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती तुम्हाला बघायला मिळतील. मग एकीकडे तुम्ही शिवजयंतीवर बंदी घालता आणि दुसरीकडे तुम्ही स्वतः तुमच्या वागण्यामधून हे अशी दृश्य पसरवतात. मग लोकांनी काय आदर्श घ्यावा? बिलकुल बिलकुल. यावर एक पटकन उत्तर आपण उमेश पाटील यांचं घेऊच. पटकन एकदा श्वेताताईंनाही बोलतं करतो. श्वेताताई, सरकारच्या धोरणांमधल्या विसंगती ही जनतेमध्ये ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटवतीये त्या आपल्या समोर आहेत. आरोग्यविषयक भूमिका मांडताना डॉक्टरांना काळजी सांगणं, त्यांच्याकडून खबरदारीचे उपाय अंमलात आले पाहिजेत हे सांगणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण जनता हे पचवू शकत नाही की राजकारणी जे सत्तेत नाहीये त्या सरसकट राजकारण्यांना स्वतःसाठीचे नियमावली वेगळी असते, जनतेसाठी वेगळी असते. कोविडचा काळ जेव्हापासून सुरू झालाय तेव्हापासून आपण पाहतोय कोविड किंवा कोरोनावरती ज्या काही जाचक अटी या महाविकास आघाडी सरकारने लावलेल्या आहेत, या शिवजयंतीच्या माध्यमातून असू द्यात किंवा सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून असू द्यात, ह्या अटी फॉलो करण्याची अपेक्षा फक्त त्यांना सर्वसामान्य आणि भारतीय जनता पार्टीकडूनच आहे. हे गेल्या 2 वर्षापासून आपण पाहत आहोत. काल ज्या पद्धतीने त्या ठिकाणी संजय राऊतांच्या प्रेस कॉन्फरन्सला शक्ती प्रदर्शन करण्यात आलं, त्या ठिकाणी स्वतःहून गाड्या पाठवण्यात आल्या. मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे या ठिकाणी गाड्या पाठवण्यात आल्या. तिथून कार्यकर्त्यांना बोलवण्यात आलं. महाराष्ट्रभर सेना कार्यालयातून त्या ठिकाणी आमदार खासदारांना निरोप गेले आणि एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. आणि त्याच वेळेला जर आपण पाहतोय 19 तारखेला जी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, त्या जयंतीला मात्र या जाचक अटी या ठिकाणी ठाकरे सरकारने लावलेल्या आहे. सर्वसामान्य जनता, भारतीय जनता पार्टी शिवजयंतीच्या या कार्यक्रमासाठी, या उत्साहासाठी कुठल्याही अटी मानण्याच्या तयारीमध्ये नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी शिवभक्त महाराष्ट्रातले आणि भारतीय जनता पार्टी ही साजरी करणार आहे. ठीक आहे. उमेश पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क झालाय. उमेशजी, आवाज येतोय? हो, येतोय जी. आपण इथे असलेल्या सर्व उपस्थितांच्या विविध मतांना ऐकू शकला असाल अशी अपेक्षा आहे. जे शिवव्याख्याते आणि भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी या नात्यानं असलेली 2 मान्यवर आहेत, त्यांनी नव्या निर्बंधांच्या बाबतीत राग व्यक्त केलेला आहे. सरकारची नक्की भूमिका काय? आरोग्यविषयक भूमिका मांडताना डॉक्टर अन्नदाते म्हणतात की निश्चित काळजी आजही घ्यायला हवी, पण काळजी घ्यायची असेल तर ती सगळ्यांनी घ्यायला हवी. एक गट अजिबात काळजी घेत नाही आणि दुसरा गट मात्र काळजीच्या ओझ्याखाली दबून गेलेला आहे, असं होऊ शकत नाही. शिवप्रेमींच्या संदर्भामध्ये अशा कुठल्याही अटी ज्या आहेत ना त्यांना त्याच्या संदर्भामध्ये राग येणं किंवा त्याच्याबद्दलची नाराजी असणं हे समजू शकतो. मुळात आता मी श्वेताताईंचं ऐकत होतो की महाराष्ट्रामध्ये कोरोना किंवा देशामध्ये जगामध्ये कोरोना आल्यापासून सातत्यानं हे चुकीच्या पद्धतीनं लॉकडाऊन वगैरे करतात, अटी राहतात. आपल्याला आठवत असेल की या देशामध्ये लॉकडाऊनचा पहिला बॉम्ब जो आहे तो मोदी साहेबांनी अचानक टाकला आणि त्याच्या एवढा मोठा बॉम्ब आजपर्यंत कधीही पडला नव्हता. त्यामुळं त्या संदर्भामध्ये त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. अत्यंत देशामध्ये दुसरी लाट जी आहे ती आतापर्यंत सगळ्यात गंभीर स्वरूपाची लाट होते आणि त्या काळामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचे सर्व नेते पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये लाखोची गर्दी करून सभा घेत होते आणि त्यानंतर फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्या काळात पाहिलं की ती सगळ्यात मोठी अशी दुसरी लाट होती ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त देत राहत होता. कोरोना ही असा विषय आहे की ज्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं सण समारंभ असेल तर आपण जे टास्क फोर्स आहे त्या टास्क फोर्सचा डेली कम्युनिकेशन जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हेल्थ डिपार्टमेंट बरोबर असतं. त्यांचं जे टास्क फोर्स आहे त्यामध्ये त्या गाईडलाईन देत असतात. त्या गाईडलाईन प्रमाणे आपण आपल्या या ठिकाणी वेगवेगळे पद्धतीचे नियम आपण अटी घालत असतो. माझं स्वतःचं व्यक्तिशः शिवप्रेमी म्हणून मत असं आहे की शिवाजी महाराजांची जयंती साजरा करण्याकरिता कुठलीही सरकारी अट ही शिवजयंतीच्या करता किंवा शिवाजी महाराजांवर प्रेम करण्याला किंवा त्यांचा उत्सव साजरा करण्याला बंधनं आणू शकत नाही आणि आणूही नयेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामुळे छत्रपती शिवाजी महाराज नाहीयेत.
तुम्ही आम्ही सर्वजण जे आहेत ते उमेशजी शिवाजी उमेशजी एक महाराजांना एक आमचं एक एक आराध्य एक दैवत मिनिट आपण मानतो. आपण थोडं विषयावर येऊया. तुम्ही असं म्हणालात ना की भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशामध्ये कोरोना पसरला, त्यांच्यामुळे विविध प्रकारच्या लाखोंच्या सभा झाल्या आणि त्यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक वेगानं झाला. एक छोटी आठवण देतो. ठीक आहे, पंतप्रधानांच्या एखाद्या नियोजनाच्या मुळे कोरोना पसरला असा तुमचा दावा होता, पण तुम्ही पण पंढरपूरची निवडणूक भर कोरोनामध्येच घेतलीत की? तुमच्या हातातच होतं ना, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या हातामध्ये होतं. या निवडणुका सेपरेट कायदा तसा वेगवेगळ्या याच्याकरता घटना दुरुस्ती करून निवडणुका पुढे ढकलल्या. तसंच केंद्र सरकारने ही निवडणूक जी आहे ती पुढे ढकलायला पाहिजे होती. पंढरपूरची विधानसभेची निवडणूक किंवा कुठली विधानसभेची निवडणूक काय महाराष्ट्र निवडणूक आयोगाने जाहीर केली नाही, ती सेंट्रल गव्हर्नमेंटची निवडणूक आयोगाने जाहीर केली. ते केंद्र सरकारने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून या सगळ्याच निवडणुका पुढे ढकलायला पाहिजे होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला काही त्या ठिकाणी निर्णय घेणं शक्य होतं. या देशामध्ये सगळ्यात महत्वाचं सर्वसामान्य माणसाचं आरोग्य हे सगळ्यात जास्त महत्वाचा आणि प्रायोरिटीचा विषय आहे. ते जगलो तर पुढचं सगळं आहे. मग या त्या सगळ्या बाबतीमध्ये निर्णय तुम्ही तुमच्या स्तरावर घेतले. आता सुद्धा कुठलंही जगामधलं कुठलंही WHO पासून कोणीही सांगत नाही की तुम्ही गर्दी करा म्हणून. मग त्यावेळेला सरकारनं सांगायचं का की इथं तेवढा अपवाद करा आणि गर्दी करा? लोक गर्दी संदर्भात केलेले नियम पाळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ठीक आहे, या मुद्द्यावर आपण जनतेची प्रतिक्रिया पण घेऊ. शिवव्याख्यातही या नात्यानं ते जनभावना व्यक्त करतील. आपल्यासोबत श्वेता महाले पाटील आहेत, त्यांना उत्तर द्यायचंय तुमच्या विविध राजकीय आक्षेपांना. श्वेताजी. प्रसादजी, मला उमेश पाटील साहेबांना एक सांगायचं आहे. ज्या पद्धतीने कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये त्यांनी काय परिवार संवाद यात्रा त्या ठिकाणी काढल्या, सरपंच पदाच्या निवडणुका ह्या सुरुवातीला कोविडमध्ये रद्द करण्यात याव्या असा सर्वानुमते ठरलेलं असताना सुद्धा या ठिकाणी सरपंचाच्या निवडणुका त्या ठिकाणी लावण्यात आल्या आणि कोविडची दुसऱ्या लाटेची सुरुवात ही या सरपंचच्या निवडणुकीपासून त्या ठिकाणी झाली. कोणी लावल्यात ह्या सरपंचाच्या निवडणुका? राज्य सरकारने लावल्या. आणि काय केलं तेव्हा? कुठले निर्बंध होते? काही निर्बंध नव्हते. मोठ्या संख्येने राजकीय पक्षातले त्या ठिकाणी कार्यकर्ते पुढारी हे त्या सभेसाठी त्या ठिकाणी आले, प्रचारासाठी त्या ठिकाणी आले. तेव्हापासून तर आजपर्यंत कोविडचे नियमावली अटी ह्या फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीसाठी आहेत आणि सर्वसामान्यांसाठी आहेत. मला सांगा, परिवार संवाद यात्रा कुणावरती गुन्हे दाखल झालेत? कुणावरती गुन्हे दाखल झाले नाही. काल त्या ठिकाणी संजय राऊतांनी एवढी मोठी प्रेस कॉन्फरन्स घेतली. किती लोक होते त्या ठिकाणी? कुठलं सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आलं? जी श्वेताजी एकच मिनिट. या मुद्द्यांवर उमेश पाटलांना उत्तरही द्यायचंय, पण उमेश पाटलांनी आणखीन एक गंभीर मुद्दा मांडलेला आहे चर्चेत. ते असं म्हणतात की नियम महत्वाचे आहेत, पाळायला सगळ्यांनी हवेत, लोक नियम पाळत नाहीत. का पाळत नसतील लोक नियम? सरकार जर वेगवेगळे नियम सातत्यानं समोर आणताय तर श्वेताजी, लोक नियम पाळत नाहीत हा सत्ताधारी गटाचा दावा पटतो आणि तो जर खरा असेल तर लोकांनी नियम पाळणं का सोडलंय? आपण उत्तर द्या आणि उमेश पाटलांनाही संधी आहे त्यानंतर बोलण्याची. काय कारवाई केली? काल संजय राऊतांनी त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन केलं. काय त्याच्यावरती कारवाई केली? नाही केली कारवाई. म्हणजे सरकार हे सिलेक्टिव्ह या ठिकाणी वागत आहे, पक्षपातीपणा या ठिकाणी करत आहे. आणि उद्याच्या कार्यक्रमासंदर्भात मी परत एकदा सांगू इच्छिते की भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, शिवभक्त हा मोठ्या उत्साहाने, मोठ्या संख्येने त्या ठिकाणी शिवजयंती साजरी करणार आहे. सरकारला काय करायचं ते करू देत, आम्ही या ठिकाणी कोणीही घाबरणार नाही आहोत. मोठ्या संख्येने, मोठ्या उत्साहाने ही शिवजयंती साजरी होणार आहे. उमेश पाटील, आपण उत्तर द्यावं या मुद्द्यावर. शिवजयंती साजरी करण्याच्या संदर्भातच मुद्दा नव्हे तर वेगवेगळ्या पद्धतीच्या आज केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्या काही 5 राज्यातल्या निवडणुका चालू आहेत त्या ठिकाणी वेगवेगळे निर्बंध टाकलेले आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर. ते सभेपासून त्या सगळ्या विषयाच्या बाबतीत जाते. काटेकोरपणे सगळीकडे पाळले जात आहेत का? भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या ज्या सभा मिटिंगा होत आहेत तिथं तरी ते पाळले जात आहेत का? आपण काय होतं की संजय राऊतांचं काल आपल्या महाराष्ट्रातला विषय आहे आणि तिथं गर्दी जमली, ती म्हणायला नाही पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही, परंतु तिथं जमली. मग आपण फक्त संजय राऊतांचा तिथला उल्लेख करतो. अमित शहाच्या सभा किंवा मिटिंगा तुमच्या देवेंद्र फडणवीसांच्या गोव्यामध्ये झाल्या त्या का दिसत नाहीत तुम्हाला? सिलेक्टिव्ह कोण वागतंय? 5 राज्यांमध्ये दुसरी लाट होती त्यावेळेला मी सांगत होतो की लाखाच्या महाराष्ट्राचे प्रवक्ते आहात, महाराष्ट्राबद्दल बोला ना.
अहो ताई, महाराष्ट्राबद्दल बोलतो आहे, परंतु ते तुम्ही जे तुम्ही म्हणालात, महाराष्ट्राचे प्रवक्ते आहात, महाराष्ट्राबद्दल बोलतो मी. बोला. शिवजयंती मोठ्या संख्येने ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये साजरी होते तशी या पद्धतीची शिवजयंती ही महाराष्ट्र सोडून प्रत्येक गावागावामध्ये त्या ठिकाणी साजरी होत नाही. आपण मोठ्या संख्येने शिवजयंती ही महाराष्ट्रामध्ये साजरी करतो, त्याच्यामुळे आपण महाराष्ट्राबद्दल बोललं पाहिजे. ह्या ज्या काही नियमावली आहेत या महाराष्ट्र सरकारने काढलेल्या आहेत. आपण महाराष्ट्राबद्दल बोललं पाहिजे. सारखं सारखं दिशाभूल करण्यात काही अर्थ नाहीये. तुमचं मी ऐकून घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही महाराष्ट्रापुरतं मर्यादित करू नका. भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांना माझी विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आम्ही महाराष्ट्र सोडून छत्रपती आता शिवाजी समुद्रात महाराजांना पार महाराष्ट्रापुरतं मर्यादित करत नाहीये. छत्रपती शिवरायांची जयंती ही संपूर्ण जगामध्ये साजरी होते, परंतु ज्या पद्धतीने शिवजयंती महाराष्ट्रातल्या प्रत्येक वाडीवरती, गावामध्ये, खेड्यामध्ये, पाड्यामध्ये साजरी होते तशी शिवजयंती ही उत्तर प्रदेश मधल्या खेड्यापाड्यांमध्ये होत नाही ना राजस्थान मधल्या खेड्यापाड्यांमध्ये होत नाही. त्याच्यामुळे उगाच दिशाभूल करू नका. तुम्ही महाराष्ट्राचे प्रवक्ते आहात. मी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण काम करतोय. आपण महाराष्ट्राबद्दल बोललं पाहिजे. मला वाटत नाही की त्या ठिकाणी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी काही नियमावली काढली असेल किंवा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी काही नियमावली काढली असेल शिवजयंतीसाठी. बोलताना एक तर मला बोलू द्या ना, तर त्यांना बोललं की महाराष्ट्रातल्या लोकांनाच कळत नाही, आम्हालाच कळत नाही, तर लोकांना काय कळत. ठीक आहे उमेश पाटील, आपण बोलणार आहात. श्वेताजी, आपण एक मिनिटभरासाठी शांत राहावं. तुमच्या भावना लक्षात येत आहेत. उमेश पाटलांचं उत्तरही ऐकणं गरजेचं आहे, तेही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे. उमेशजी, तुमच्या आम्ही जे काय बोलतो त्याची परिणाम, तुमच्या कार्यक्रमाची परिणामकता जी आहे ना ती लोकांना ऐकू गेली तरच आहे. मुद्दा हा आहे की महाराष्ट्राचा मी प्रवक्ता आहे का राष्ट्रीय आहे तो मुद्दा नाही आहे. मुद्दा हा चाललेला आहे की गर्दी नियम हे जे आहेत ते सर्वांसाठी आहेत. जसं राज्य सरकार नियम कोरोनाच्या बाबतीमध्ये जाहीर करतं, तसं केंद्र सरकार सुद्धा कोरोनाच्या संदर्भामध्ये वेगवेगळी परिपत्रक नियम जाहीर करतं. जाहीर करत नाही का? आणि जे केंद्र सरकारचा टास्क फोर्स जाहीर करतो ते राज्य सरकारला मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे ते की त्या पद्धतीनं त्याची कारवाई करणं, कारण हा हेल्थ रिलेटेड इश्यू आहे. केंद्र सरकारने उद्याच्याला राज्यातल्या विधानसभेच्या किंवा कुठल्याही लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्या तर त्याची नियमावली जी आहे ना ती केंद्र सरकारच्या निवडणूक आयोगाकडनं जाहीर केली जाणार आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला करावं लागणार आहे. मगाशी ताई म्हणत होत्या सरपंचाच्या निवडणुका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका किंवा नगरपालिकेच्या कशाला केल्या? राज्य निवडणूक आयोग ही स्वतंत्र बॉडी आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांवर राज्य सरकारचा अधिकार नसतो. राज्य सरकार फक्त त्यांना विनंती करू शकतं. ओबीसीच्या मुद्द्यावर आम्ही निवडणुका पुढे ढकलाव्या म्हणून वारंवार राज्य निवडणूक आयोगाला सांगतोय. राज्य निवडणूक आयोग ते ऐकत नाही. तुमचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचेच आहेत आणि हे महाराष्ट्राचे असताना गोव्यात गेल्यानंतर केंद्र सरकार सुद्धा त्या ठिकाणी विनंती करू शकतं. हे कसं शोभतं? गोव्यात जाऊन गर्दी करायची आणि महाराष्ट्रात मात्र गर्दी करू नका म्हणून तुमच्या प्रवक्त्यांना बोलायला सांगायचं किंवा आपल्यावर आमचे ऑब्जेक्शन घ्यायचे, आम्हाला कोरोनामध्ये लॉकडाऊनमध्ये अडकवून ठेवता म्हणायचं. मुद्दा हा आहे की नियम जे आहेत ना शेवटी हे नियम हे आपल्याला तज्ञ लोकांकडून सांगितले जातात, लोकांच्या आरोग्याशी निगडीत आहेत म्हणून सांगितले जातात. उमेशजी, या शिवजयंतीला काय करायचं ते एकदा सांगा. एक लक्षात घ्या, राज्य सरकारने नियमावली ही संपूर्ण मार्च महिन्यामध्ये कोविड हा राहणार नाही अशा वेळेला सुद्धा. एक मिनिट श्वेताजी उत्तर देत आहेत. उमेश पाटील भूमिका मांडतायत. त्यांचं म्हणणं असं आहे की या वेळेला नियम घोषित झालेले आहेत. मग माझा पुढचा मुद्दा आपल्यासाठी उमेशजी असा आहे की दुसऱ्या बाजूला मोठ्या संख्येनं शिवजयंती साजरी करायची, नियमावली पाळायची नाही अशा प्रकारचा कल समोर येतोय. जे नियम पाळणार नाहीत त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल होणार आहेत का? आम्ही पंढरपूरच्या निवडणुकीमध्ये सभा ज्यावेळेला आमच्या झाल्या प्रत्येक सभेच्या करता संयोजकावर गुन्हे दाखल झाले. मध्यंतरी अजितदादांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाला उद्घाटनाला गर्दी जमली. तिथं सगळ्यांवर अनेक लोकांवर, संयोजकांवर 200 लोकांवर गुन्हे दाखल झाले. गुन्हे दाखल होतात, परंतु लोकांच्या भावना आपण किंवा लोकांचा उत्साह आपण अडवू शकत नाही. महाराष्ट्र शिवजयंती जी आहे ती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होणार. शिवजयंतीला गर्दी देखील होणार ही आपल्याला माहित आहे. फक्त जास्तीत जास्त नियंत्रणात राहावं, त्याच्यातून आपल्या कोरोनाचा किंवा ओमायक्रॉनचा फायदा होऊ नये ही काळजी सरकारने घेणं मायबाप म्हणून ती जबाबदारी आहे, म्हणून ते घेते. ठीक आहे, आपण खबरदारीचा उपाय सुचवू पाहताय. शिवव्याख्याते आपल्या सोबत आहेत, त्यांनाही विचारू आणि इतर असलेल्या मान्यवरांचीही पटकन 30 सेकंदात प्रतिक्रिया अपेक्षित करतो. आपल्या सोबत असलेल्या यशवंतरावांना माझा प्रश्न आहे. सरकार म्हणतंय काळजी घ्या, खबरदारीचे उपाय सांगणं हे त्यांचं काम आहे, नियमावली पाळायला हवी.
सरकार आमची शिवप्रेमी म्हणून माझी भावना आहे की आम्ही काळजी घेतच आहोत. मागील वर्षभर काळजी घेतलीच, पण आज एकीकडे निवडणुकांचा विषय नाही, पण निवडणुकीनंतरचा जो जल्लोष महाराष्ट्रभर सगळ्या जनतेनं बघितला तो सरकारच्या हातामध्ये होता. म्हणजे तुम्ही निवडणुकीनंतर विजयाच्या सभा हजारोंनी घेऊ शकतात, मिरवणुका काढू शकतात, पण शिवजयंतीला मिरवणूक नाही. शिवजयंतीला तुम्ही आचारसंहिता, शिवजयंतीला अटी, या ज्या गोष्टी आहेत या शिवप्रेमी खपवून घेणार नाहीत. तुम्ही सांस्कृतिक क्षेत्राचा सुद्धा विचार करायला हवा. आज तमाशा क्षेत्र संपून चाललंय, नाट्य क्षेत्रातल्या कलावंतांची अवस्था काय आहे यावरही विचार झाला पाहिजे. आणि याकरता सरकारनं एकदा प्रामाणिक भूमिका घ्यायला हवी आणि सर्वांना समान न्याय लावायला हवा. लोकप्रतिनिधी जे असतील ना त्यांनी सुद्धा पहिल्यांदा सरकारने दिलेल्या नियमांची पालन करायला हवं, तर आपण लोकांना सांगू शकतो. राजकीय लोक मोठी बिलंदर आहेत, ते फक्त आम्हाला शिवप्रेमींना सांगतात की नियम पाळा. यावर एक पटकन भारतीय जनता पार्टीची प्रतिक्रिया घेऊया 30 सेकंदात. श्वेताताई, आपण उत्तर द्यायचं आहे. कशा पद्धतीनं शिवजयंती नियमात राहून साजरी केली जाऊ शकते? 200-500चा उपस्थितीचा आकडा आधीच देण्यात आलेला आहे. याच्या आधी सांगितलंय, या महाराष्ट्रातलाच नव्हे तर संपूर्ण जगातला शिवभक्त हा या ठिकाणी येणारी शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करणार आहे. आपण पाहतोय ही जी तिसरी लाट आहे, या तिसऱ्या लाटेमध्ये या ठिकाणी खूप कमी मॉर्टॅलिटी रेट आहे. अशा वेळेला सरकारच्या सुद्धा गाईडलाईन्स कोविडच्या संदर्भातल्या आलेल्या आहेत. 5-7 दिवसाचा या ठिकाणी प्रोटोकॉल आलेला आहे. असं असताना फक्त आणि फक्त जाणीवपूर्वक शिवजयंती आली की या ठिकाणी जाचक अटी लावण्यात येतात, परंतु यावेळी शिवभक्त हा कुठेही थांबणार नाहीये. मोठ्या संख्येने शिवभक्त ही त्याच्या पद्धतीने त्याला जशी करायची आहे तशी शिवजयंती तो या ठिकाणी करणार आहे. महाविकास आघाडी सरकारचा हा जो सल्ला घेऊयात. डॉक्टर साहेब, मार्च महिन्यात कोरोना संपणार अशी भविष्यवाणी झाल्याच्या नंतर लोकांचा धीर काही राहील असं दिसत नाही. माझं म्हणणं यात एकच आहे की या शिवजयंतीला दोनच गोष्टी कराव्या. सगळ्या राजकीय नेते किंवा जे आदर्श म्हणून जे बघितले जातात अशा सगळ्या व्यक्तिमत्वांनी ही शपथ घ्यावी की आपण आपलं वागणं संयत करून आपण समाजासमोर कोरोनाच्या नियमांचं एक उदाहरण घालू अशी शपथ घ्यावी. आणि दुसरी गोष्ट, या निमित्ताने शिवजयंतीला जे 1 कोटी लोकांनी दुसरा डोस चुकवलेला आहे, तारीख उलटून गेली तरीही दुसरा डोस घेतलेला नाहीये, अशा 1 कोटी लोकांचा या शिवजयंतीच्या निमित्ताने शोध घेऊन त्यांच्या लसीकरणाची एक नवीन मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हवे तर करा, पण अशी एक नवीन मोहीम सुरू करावी. म्हणजे येणाऱ्या काळाची पुढची जी लाट असेल, 4थी लाटही परत येऊ शकते, ती लाट येणार नाही. अगदी धन्यवाद. आपण अत्यंत सकारात्मकरित्या महत्वाची सूचना केलेली आहे. ज्यांना ज्यांना उत्साहानं शिवजयंती साजरी करायची आहे त्यांनी त्याबरोबर आरोग्याचं भान बाळगणंही गरजेचं आहे. 1 कोटी लोकांनी आपला दुसरा डोस चुकवलेला असताना त्या 1 कोटी लोकांना शोधून त्यांना त्यांचा डोस घ्यायला भाग पाडणं, ही कर्तव्याची भावना बाळगून शिवजयंतीच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात जर त्याचा अंतर्भाव झाला तर निश्चितच हे अधिक जबाबदारीचं भान टिकवणारं कृत्य ठरेल. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.